बारामती येथील पोटनिवडणुकीबाबत आमच्या पक्षात चर्चा झालेली नाही। अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करण्याची परंपरा ही काँग्रेसने सुरू केलेली होती, मात्र भाजपने त्याचे प्लॅन केले नाही। मात्र बारामती पोटनिवडणुकीत जो निर्णय घेतला आहे तो प्रदेशाध्यक्षांनी घेतला आहे, पण ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे असं नाना पटोले म्हणाले। यासोबतच त्यांनी खरात प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले। महिला आयोगाच्या अध्यक्षांना तुम्ही काढलं, मात्र आता तुमचे मंत्री आमदारांची नावे येत आहेत, बाकीच्यांवर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। माननीय अध्यक्षांचे पेपरला बातम्या वाचल्या की बारामती आम्ही लढणार, त्यामुळे पक्षपातीवर नेमकं काय, कारण मी गावाकडे दौऱ्यात होतो अधिवेशनानंतर, त्यामुळे मला माहिती नाही आहे। पण ही महाराष्ट्रात परंपरा राहिलेली आहे, परंपरेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। पण अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर आता अध्यक्ष कॅन्डिडेट काय देतात, पक्षाने काय निर्णय घेतला हे मला माहिती। अनेक मंत्री याच्यामध्ये येतात आहेत, अनेक आमदार या ठिकाणी सत्ता पक्षाचे येतात आहेत आणि ज्या पद्धतीनं महिला ज्या अध्यक्ष होत्या त्यांना तुम्ही काढलं, तर मग तुमच्या मंत्र्यांची नावं येतात आहेत, तुमच्या आमदारांची नावं येतात आहेत। अशी सगळी नावं येत असताना एका महिला अध्यक्षावर कारवाई करण्यापेक्षा बाकी यांच्यावर कारवाई का सरकार करत नाही, या चौकशीमध्ये पुन्हा खोलात जाण्याची गरज आहे। पण ज्या पद्धतीने हे सगळ्यांना सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सांभाळण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत, तीच खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे। आणि म्हणून या खरात प्रकरणामध्ये सरकारच अडचणीत आलेलं आहे आणि सरकार यांना पाठीशी घालते असं चित्र आम्हाला पाहायला मिळते आहे।